साखरेपाठोपाठ आता कांद्याचाही भाव वाढलेला आहे आणि त्याचप्रमाणे आलं आणि लसण यांचेही भाव वाढले आहेत. कांदा हे 50 रुपये किलो झाल्यामुळे आता सर्वसामान्यांना महागाईचा एक बजेट पडलेला आहे. त्याचप्रमाणे गृहिणींना यांचाही मोठा फटका पडलेला आहे. मी सध्या गोंदिया येथील मार्केटमध्ये आहे. पाहू शकता कांदे आता मोठ्या प्रमाणात महाग झालेले आहे. आलं महाग झालं आहे, लसण महाग झालेलं आहे आणि कुठेतरी जे ग्राहक आहेत जे 1 किलो नेत होते 2 किलो ते आता कमी झालेलं आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊ की काय फटका पडलेला आहे. काय सांगणार आज कांदे घ्यायला आले, काय भाव मिळाला, काय सांगणार? मागच्या हफ्त्यात कांदा 25 रुपये आणि 30 रुपये किलो होता. पण या हफ्त्यात 50, 55 आणि काही ठिकाणी तर 60 आहे. त्याच्यामुळे आमचा जो हफ्त्याचा जो बॅलन्स करणं त्याला त्रासदायक होत आहे. कारण कांदा हे आपल्या प्रत्येक भाजीत जातो आणि ते असं याच्या महागाईमुळे मला असं वाटते आता खाणं कमी करावं लागेल या तर वापरणं कमी करावं लागेल. पण ते दोन्ही शक्य नाही आहे. पण याच्यामुळे आमचा जो बजेट आहे मंथली त्याच्यावर आम्हाला थोडंसं बघायला लागेल. महागाई खूप वाढली आहे. लसण, अद्रक, साखर यासारख्याही गोष्टी वाढल्या आहेत. तर शासनाने याचे महागाईवर थोडा भर देऊन सामान्य महिलांचा विचार करावा हीच विनंती आहे. आलं की सामान्य महिलांवर बोज पडत आहे. त्याचप्रमाणे आमच्यासोबत काही दुकानदार आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेऊया काय याच्या अगोदर कांद्याचे भाव होते ना आता सध्याच्या घडीला काय. भाऊ काय सांगणार, सध्याच्या घडीला काय भाव होते ना आता काय भाव आहे? कांदा 2 हप्त्या पहिले 30 रुपये किलो होता, मग 40 झाला, आता 50 रुपये विकतो आणि वाढण्याची शक्यता आहे अजून 2-3 दिवसात. अद्रक लसण पण लसण महाग होत आहे अजून. अद्रक तर आता डाऊन होणार आहे, पण लसण महाग होईल. लोक ज्याप्रमाणे पहिले पहिले जसं जे लोक 2 किलो घेत होते ते आता अर्धा किलो 1 किलो घेतात. सेल थोडी कमी झाली आहे. काय प्रशासन म्हणणार? प्रशासन याच्यावर लक्ष दिला पाहिजे थोडा. पाहिलं की कांदा आणखी महाग होणार आहे आणि डोळ्यामध्ये पाणी आणणार असं पूर्ण चित्र झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जे लोक 2-3 किलो घेऊन जात होते मात्र आज ते 1 किलो किंवा 2 किलो, त्यामुळे आता महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे असं सर्वसामान्य आणि दुकानदारांची मागणी आहे. रवी सपाटे, न्यूज 18 मराठी, गोंदिया.